क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली कीर्तन महोत्सव संपन्न। हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। आज दिनांक 10 जुलै रोजी श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त श्रमिकनगर सातपूर येथील हृदयेश्वर महादेव मंदिर परिसरात सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली गुरुपौर्णिमा कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले। माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर आणि हृदयेश्वर महादेव मंदिर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा आध्यात्मिक कार्यक्रम भाविकांसाठी साकार करण्यात आला। या कीर्तन महोत्सवात हरिभक्त पारायण अक्षदाताई कुमावत यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थित श्रोत्यांना गुरुतत्वाचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील मार्गदर्शन दिले। त्यानंतर कीर्तनकार हरिभक्त पारायण तुकाराम महाराज घुगे यांचे प्रभावी कीर्तन पार पडले। त्यांच्या आध्यात्मिक उंचीच्या भाषणाने आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। कार्यक्रमास परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरणांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात आला। या आध्यात्मिक सोहळ्यात माजी नगरसेविका हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, शोभाताई रानडे, करण गायकर, छावा क्रांतीवीर सेना अध्यक्ष प्रेम पाटील, पंढरीनाथ काकड, सागर जारे, सदाशिव साळुंके, रत्नमाला जगताप, कल्पना मंडलिक, आशा बोराडे, तेजस्विनी जगताप, रंजना काकड, सरिता महाजन, स्नेहल गाडे तसेच हृदयेश्वर महादेव मंदिर महिला मंडळ, हरिभक्त पारायण वैष्णवी सोनवणे, हरिभक्त पारायण तेजस्विनी जगताप आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। सातपूर परिसरात वर्षभर आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात। माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर यांच्या पुढाकारातून परिसरातील जनतेसाठी आध्यात्मिक एकात्मतेचे हे उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर, नाशिक। त्यांची विचारधारा ही आजही आमच्या सगळ्यांमध्ये तितक्याच प्रभावपणे आमच्या जीवनावर परिणामकारक असल्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणच्या आमच्या मोठ्या भगिनी माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर तसंच श्री हृदयेश्वर महादेव मंदिराचं जे विश्वस्त मंडळ आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज तो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। भगवान बाबांची देण आहे की प्रत्येक माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे, माणसाने माणुसकीमध्ये आपुलकी दाखवली पाहिजे। दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधा हे सांगणारे भगवान माऊली आमच्यासाठी श्रद्धेय होते आणि ते चिरंतन आमच्यात राहावे म्हणून हा सगळा उपक्रम दर एकादशीला या ठिकाणी त्यांच्या महिन्याच्या एकादशीला त्यांच्या स्मरणार्थ 12 महिने कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। म्हणून सर्व गुरु हा कधीही विचारांना आत्मसात करायचा असतो। गुरु आपल्या अवतीभोवती विचारांना आपल्यावर प्रेरणा देत असतात। म्हणून त्या गुरुबद्दल हा छोटासा उपक्रम राबवून आम्ही या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरी केली। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वतावर वैकुंठवासी सद्गुरुदेव श्री भगवान माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम गुरुपूजेचा या महादेव मंदिर परिसरात सर्व भक्त परिवाराने आयोजित केलेला आहे। भगवान माऊली आज जरी आपल्यात नाही पण त्यांच्या विचारांनी जे प्रेरित होऊन त्यांनी जे विचार दिलेले सर्वांना त्या विचारांची एक ठेव आहे आमच्याकडे। त्या बाबांनी जे विचार दाखवले त्या विचाराने सर्वांनी चाललं पाहिजे आणि बाबांच्या विचारावरच आज सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत आणि हा उत्सव साजरा करत आहेत। प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भगवान माऊलींचा महिन्याचा कार्यक्रम असतो। त्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो। भगवान माऊलींच्या रूपाने जे आशीर्वाद मिळाले सर्व भक्तांना ते खरंच पुण्यात्मे म्हणावे। भगवान माऊली जरी आज नाही आहे पण त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज सर्व जे भक्तगण आहेत जे मार्गदर्शन करतायत म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं। ताई, काय सांगाल? हृदयेश्वर मंदिरामध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे आयोजन आहे त्याबाबत काय सांगाल? गुरुपौर्णिमेनिमित्त हृदयेश्वर महादेव मंदिराच्या येथे भगवान माऊलींच्या कृपेने आज हा कार्यक्रम चालू आहे। सगळ्या भक्तांना प्रसाद म्हणून प्रसाद देण्यात आला आणि त्याच्यात आम्ही
सगळ्या सेवेकरी लोकांनी एकदम छान कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि त्यांनी सगळ्या कीर्तनाचा लाभ पण घेतला आणि आमच्या महादेव मंदिराच्या पटांगणात खूप छान कीर्तन, भजन आणि प्रवचन हे तिन्ही आम्ही साजरा केले आणि खूप लोकांचा प्रतिसाद खूप मिळाला आणि त्याच्यामुळे सर्व भागवत भक्तांना आणि आमच्या भगवान माऊली मंडळाला मी खूप खूप धन्यवाद देते. ताई, काय सांगाल, आज गुरुपौर्णिमेनिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण झालेलं आहे, त्याबाबत काय प्रचिती येते, तुम्हाला काय सांगाल? आज व्यास पौर्णिमा आणि आमचे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांची ही व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा इथे हृदयेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये आमच्या कांडेकरताईंनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरी केलेली आहे. आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रथमतः प्रवचन झालं, त्यानंतर हरिपाठ झाला आणि हरिपाठानंतर आता मोठ्या संख्येने भाविक भक्त कीर्तनाचा पण लाभ घेत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये अन्नदानाचाही मोठ्या प्रमाणात अन्नदानही ठेवलेलं होतं. तसेच आमच्या सद्गुरूंचं निर्वाण झालं आणि निर्वाण झाल्यानंतर प्रत्येक निर्वाण तिनी ताई या हृदयेश्वर मंदिरामध्ये निर्वाण दिवसाचा काय करतात कार्यक्रम ठेवत असतात आणि तो ताईंनी एक पूर्ण वर्षभर करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे वर्षभर इथं या मंदिरामध्ये निर्वाण दिनानिमित्त सद्गुरूंच्या निर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम साजरे होतात. एवढंच नाही, निर्वाण दिनाच्या व्यतिरिक्त जे जे काही उत्सव इथं कार्यक्रम येतात ते सुद्धा आमच्या ताई साजरे करतात. आता त्या साजरे करतात म्हटल्यावर नुसतं साजरे कार्यक्रमच ठेवत नाही तर स्वतः प्रत्यक्ष सुद्धा आमच्या कांडेकरताई तिथं हजर असतात आणि त्यामुळे या कार्यक्रमाला शोभा हजर असतेच, परंतु अजूनच काय येते, त्या कार्यक्रमाला शोभा येते आणि कार्यक्रम पण खूप छान पद्धतीने साजरे होतात तिथे. म्हणून आम्ही सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊली यांचा जो सगळा साधक परिवार आहे आणि त्यांच्या वतीने ताईंना खूप खूप धन्यवाद देतो. कारण ताईंच्या हातून अशीच म्हणजे आतापर्यंत ताईंच्या हातून खूप खूप सेवा झालेलीच आहे भगवंताची. हृदयेश्वर महादेव भगवंताची सुद्धा सेवा झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या हातून अशीच सेवा घडो आणि सेवा घडण्यासाठी भगवंत त्यांना दीर्घायुष्य देव आणि चांगलं आरोग्य देव हीच भगवंताच्या चरणी विनंती. नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आणि भगवान माऊली यांच्या आशीर्वादाने कांडेकरताई आणि कांडेकर दादांनी आयोजक केले आजचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केलं. भगवान माऊलींच्या आशीर्वादाने आज ते कीर्तन होते. कीर्तनकार घुगे महाराज यांच्या आज ते मार्गदर्शन करणार कीर्तनामध्ये आणि सगळ्या परिसरातल्या नागरिकांनी त्याचा लाभ घेऊ राहिले. धन्यवाद.